नाशिककडून पिंपळगाव बसवंतच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना मोहित राजेंद्र भावसा राहणार पिंपळगाव बसवंत यांना जीवघेण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलंय। रस्त्यावर अचानक समोर आलेल्या नायलॉन मांजामुळे दुचाकीस्वार थोडक्यात बचावला, मात्र मांजा थेट गळ्याला लागल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। आणि ही घटना नाशिक पिंपळगाव मार्गावर घडलेली आहे। सुदैवाने मोठा अपघात टळला असला तरी मांजामुळे गळ्याला खोल जखम झाली आणि या घटनेनंतर परिसरात खळबळ उडालेली असून जखमींवर तातडीनं उपचार करण्यात आलेले आहेत। संक्रांतीचा सण जवळ येत असताना नायलॉन मांजाचा धोका वाढत असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। अशा मांजामुळे यापूर्वी दुचाकीस्वार, पादचारी, पक्षी जखमी होण्याच्या घटना घडलेल्या आहेत। या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलीस प्रशासन आणि ओझर नगर परिषद यांनी तातडीनं लक्ष देऊन नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, तसेच जनजागृती मोहीम राबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होते आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सणाच्या काळात विशेष पथके, तपासणी आणि बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे। नाशिकहून ओझरला चाललो होतो। ओझरच्या ब्रिजवरती माझ्या मुलाचा मांजाने गळा कापला गेला, थोडक्यात वाचला तो। जास्त दुखापत झाली त्यांना? जास्त दुखापत थोडं म्हणजे कमी थोडं, पण वाचला थोडा तो। हेल्मेट घातलेलं होतं तरी सुद्धा हे जॅकेट वगैरे सगळं त्याचं फाटून गेलं त्या मांजाने। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर।